आपण मंगळवार नंतर आज तर 2-3 दिवस त्या कोविड घेतले माझे, म्हणजे कोविडनी झाला. वॅक्सिनेशन घेतलं त्याने मला भरपूर प्रमाणात त्रास झाला त्याचा. काही लोकांना होते, काही लोकांना नाही होत, म्हणजे कमी होते. त्रास प्रत्येकालाच होत आहे. आणि तू झालाही पाहिजे म्हणते, असंही म्हणतात काही लोक की जेवढा जास्त त्रास तेवढं ते चांगलं. तर मला भरपूर म्हणजे भरपूर त्रास झाला. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि अजून पण होतच आहे. अजूनही की 100% ते रिकव्हरी झाली याच्यातला भाग नाही आहे. काही प्रमाणात मॅटर चालूच आहे आपला. असो, तर आपण आता समोर सुरुवात करून देऊ आणि उद्यापासून सकाळी 7 वाजताची आपण बॅच करून घेऊ. ठीक आहे ना. 7 ते 8 ही बॅच घेत जाईन मी. गुगल मीटवर करून टाकू. ते 1 तासाचं भेटतील गुगल मीटवर. हो सर. हा, तर 1 तासाचे जे गुगल मीटवर भेटते, तर उद्यापासून आपण गुगल मीटवर 7 ते 8 ची बॅच करू, बोर्ड स्टेट बोर्ड वाली. ठीक आहे. 7 ते 8 मॉर्निंग मध्ये. हे टाइम आता हे फायनल आहे काय मला सांगायचं, बरोबर काय? आणि त्याच्यानंतर एंट्रन्सची जी बॅच आहे, ती एंट्रन्सची बॅच आता तुमच्या कॉलेजेसच्या परीक्षा वगैरे मला सांगून द्यायचं कसं आहे तर. आणि एंट्रन्सची जी बॅच आहे त्याचा एक वेळ फिक्स आपला आहे 4:15चा. तर ही पण मग आपण गुगल मीटवर 4:15 ते 5:15 जर घेतली, मला हा 1 तासही सफिशियंट आहे. पटलं? हो सर. 1 तास पाहिजे. 40-45 मिनिटं भेटून आली की नाही, 35 मिनिटं भेटते की नाही, 35 मध्ये काहीच नाही होत. 1 तास जर पूर्ण असला तर मग बरोबर जमते. तर उद्या सकाळी 7 वाजता उद्यापासून आपलं शेड्यूल चालू होऊन जाईल. आणि गुगल मीट सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड असेल कदाचित मॅडम घेत होते आधी तर. आणि मी पण आता त्याचं तुम्हाला पासवर्ड वगैरे आज पाठवून देतो ग्रुपवर. ठीक आहे. आणि आपण ते करू. तर आता मी तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटचे रिएक्शन शिकवले होते, जे खूप जास्त महत्वाचे आहे. त्यात लक्षात ठेवण्याचं काय करायचं आता, की फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट प्रायमरी अल्कोहोल, हे खूप महत्वाचं आहे. एंट्रन्स मध्ये विचारलेले प्रश्न आहे ते. ठीक आहे. ऍसिटाल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट, ऍसिड म्हणजे अदर अल्डिहाइड देन फॉर्माल्डिहाइड असं लिहितो मी. ते जास्त चांगलं राहील. अदर अल्डिहाइड देन फॉर्माल्डिहाइड. अदर अल्डिहाइड देन फॉर्माल्डिहाइड हे सेकंडरी अल्कोहोल. आणि कीटोन जो आहे, कीटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट, याच्यापासून तुम्हाला भेटते टर्शियरी अल्कोहोल. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे लक्षात हे घ्यायचं की एनी अल्कोहोल obtained from aldehyde or ketone, okay, contain more number of carbon atoms than aldehyde or ketone. जो काही अल्डेहाइड कीटोन पासून आपण ऑब्टेन करतो अल्कोहोल, त्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही त्या अल्डेहाइड किंवा कीटोन पेक्षा काय राहते,
जास्त राहते. हे 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. आणि तिन्हीमध्ये कोणती रिएक्शन असो ग्रिग्नार्ड रिएजंटची, एक गोष्ट पक्की बिलकुल, प्युअर अँड ड्राय इथर. त्याला आता ड्राय शब्द नाही आला तरी काही फरक नाही पडत, पण इथे आपलं प्युअर शब्द नाही आला तरी चालते, पण ड्राय इथर एवढं जरी असलं तरी जमून जात. ड्राय इथर. लक्षात आलं बोलणं? आता हे त्या दिवशी आपलं झालं होतं. पाहून घ्या, ऍसिटोनची रिएक्शन घेतली होती का मी? लास्ट रिएक्शन पहा कोणती होती माझी? ऍसिटोन वाली. हा, झाला. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एखादा कीटोन स्वतःहून घेऊ शकता. इथिल मिथिल कीटोन घेऊन तुम्ही एखादी रिएक्शन स्वतःहून करून पाहू शकता. तर ते पाहायला पाहिजे होती. ठीक आहे. आणि आज मी पेपर देणार आहे तुम्हाला, आणि उद्या ते पेपर तुम्ही मला सॉल्व्ह करून, ठीक आहे, सॉल्व्ह करून मला ते पेपर तुम्ही क्लासवर आणून देणे, हे तुमचं काम आहे. मी तसे याच्यावर मोबाईलवर पेपर घेणार नाही. मला तुम्ही क्लासवर आणून द्या, मग मी करतो त्याचं काय करायचं. समजलं? आणि जे अबसेंट राहील त्यांना मी समोर कंटिन्यू पण करणार आहे ट्युशनमध्ये. ते जमतच नाही आपल्याला नाटक. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. आणि त्या शाळेच्या परीक्षेचं एवढं काही सिरियसली घेऊ नका 11वीच्या. हे खूप हे नसते ते. म्हणजे परीक्षा आहे ती, विषयच नाही आहे. पण खूपच भयंकर व इम्पॉर्टंट हे ते असं काही नाही आहे तिच्यात. ओके, असो. आता आपल्याला एक हे दिलेलं आहे, प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग रिएक्शन असं म्हटलेलं आहे. प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग. त्यांनी एक अल्किन आणि अल्कोहोल असे 2 फंक्शनल ग्रुप असलेला एक कंपाऊंड दिलेला आहे. CH3CH डबल बॉन्ड CH, CH3CH डबल बॉन्ड CH, CH2CHO, CH2CHO म्हणजे C डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता हा याचं नाव काय होईल? पहिल्यांदा तर आपण एक करू. 1 2 3 4 5 आहे. 5 म्हणजे पेंट आहे. ठीक आहे. हा नंबर 1, हा 1, हा 2, हा 3. पेंट 3. EN E लिहायचा, कारण की 2 फंक्शनल ग्रुप आहे. एक इथे आहे, एक हा अल्डिहाइड आहे. आलं लक्षात? हो सर. हा, पेंट म्हणून मग EN E पूर्ण. जर एकच फंक्शनल ग्रुप असला तर आपण EN वापरतो फक्त, बरोबर आहे. आता पहा, तर नाही काही चुकलं का माझं? EN E लागेल. बरं, ठीक आहे. EN E झाला. तर हे असंच पाहिजे. आणि आता हा जो आहे 1 वर आहे, आणि म्हणून 1 नाही लिहिलं चालते, डॅश करून फक्त AL लिहायचं, किंवा AL असंही लिहिलं चालते याला, कारण की 1 वरच आहे. तर हे त्याचं नाव झालं, पेन 3 ENE AL. लक्षात? आता याचं आपल्याला करायला सांगितलं आणि रिडक्शन. काय करायला सांगितलं? रिडक्शन. तर रिडक्शन त्यांनी 2 प्रकारे सांगितलं. हे वरचं मोडतो मी. तर पहिला त्यांनी आपल्याला सांगितला निकेल. हे यार असं जमतच नाही. बरं थांबा, मी इथं सरळ सरळ लिहितो. हायड्रोजन गॅस पास करून राहिलेलो आहे आपण इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम ॲज अ कॅटलिस्ट. निकेल और प्लॅटिनम ॲज अ कॅटलिस्ट. लक्षात? आता इथे हे जे रिडक्शन जेव्हा हे वापरतो ना आपण, हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम, तेव्हा या रिडक्शनला म्हणायचं कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटॅलिटिक रिडक्शन हे पक्क लक्षात ठेवायचं. हे सगळ्यात इझी आहे, सगळ्यात इझिली होणारं रिडक्शन आहे. झालं? आता इथे हायड्रोजन गॅस पास केला जातो, हायड्रोजन तयार नाही होत, हायड्रोजन गॅस पास केला जातो बनवलेला
ऑलरेडी बनवलेला हायड्रोजन गॅस इथे यूज होतो. आता हा जेव्हा इथे 2 फंक्शनल ग्रुप आहे तुमच्याजवळ, एक आहे अल्डिहाइड आणि एक आहे हा डबल बॉन्ड. ते दोन्ही फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करू शकते हा. म्हणून मग इथे पण हायड्रोजन ऍड होते आणि इथे पण होते. आता पहा कसं होते. CH3 CH एक व्हॅलन्सी झाली, सिंगल बॉन्ड CH एक व्हॅलन्सी झाली खाली, इकडे CH2 CH सिंगल बॉन्ड O असं आहे सध्या ते. असं होईल ते. म्हणजे एक व्हॅलन्सी इकडे या कार्बनची, एक याची. आता मग तुम्हाला हायड्रोजन किती पाहिजे? 1 2 3 4 बरोबर आहे. म्हणजे इथं काय होऊन जाईल तुमचा CH2, इथं काय होईल CH2, इथे CH लागून जाईल. म्हणजे हा टोटल काय होऊन जाईल रे? CH2 आणि इकडे हा राहील तुमचा OH असं बनून जाईल ते. म्हणजे हा तुमचा बनला 1 2 3 4 5. ठीक आहे. पेंटेन E रिप्लेस बाय OL माहिती आहे ना. तर हा जो कॅटलिस्ट आहे कोणता, इथे लिहितो मी Ni किंवा असं लिहितो डायरेक्ट H2Ni reduce both functional groups. ओके. बोथ फंक्शनल ग्रुप कोणते 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 सच ॲज C डबल बॉन्ड C अँड CHO. दोघांचंही तो रिडक्शन करू शकते. त्यांनी इथे पण ऍडिशन केली हायड्रोजनची आणि त्यांनी इथे पण केली. आता दुसरा जो तुमचा आहे, दुसरा CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH डबल बॉन्ड O, हा जो आहे पेंट 3ENEAL. ठीक आहे. आता दुसरा जो आहे याच्यामध्ये हायड्रोजन गॅस पास नाही करत आपण. LiAlH4 आहे तो. LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि H3O पॉझिटिव्ह. हा जो आहे हा फक्त याचंच रिडक्शन करेल, इथे नाही करत तो. ठीक आहे. मी करून दाखवतो आधी. म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH हे असंच राहणार. CH2 आणि इकडे होऊन जाईल CH2OH. हा जो ग्रुप आहे याचं रिडक्शन झालं CH2OH मध्ये. इथे तुम्हाला 2 लागेल. काय लागेल? 2. मग आता मला हे सांगायचं की हा जो प्रोडक्ट आहे याचं काय होऊन जाईल, हा 1 नंबर, हा 2 आणि हा 3. म्हणजे काय होईल पेंट 3 ENE आणि OL 1 लिहिला नाही लिहिला काही फरक नाही पडत, पण लिहू शकतो आपण 1 OL. लक्षात आलं. आता हा तर कंपल्सरी असतेच 1 वर, त्याच्यामुळे तो लिहायचाच नाही कधी. हा मात्र इकडे तिकडे राहू शकते, म्हणून हे आपण असं लिहिलं. आता लक्षात हे घ्यायचं, आता हे सांगण्याचं तात्पर्य काय. आता ज्यांना ज्यांना एंट्रन्स द्यायचे त्यांनी आताच ऐकून घ्या. ठीक आहे. आता लक्षात हे घ्यायचं की जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, इतके साधे सोपे क्वेश्चन नसतातच. जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला की तुम्हाला अल्किन कंटेनिंग अल्कोहोल बनवायचा आहे, अल्किन कंटेनिंग अल्कोहोल जर तुम्हाला बनवायचा आहे, कोणापासून, अल्डिहाइड किंवा कीटोन पासून, तर तुम्ही कोणता रिड्युसिंग एजंट वापरा, तर तुम्हाला हा लिहिणं जरुरी आहे. समजलं ना. तर हा जो रिड्युसिंग एजंट आहे LiAlH4, हा डबल बॉन्ड जो आहे याचं रिडक्शन करत नाही. ENEचं म्हणजे अल्किनचं जो रिडक्शन करत नाहीये, त्यांनी तुम्हाला रिडक्शन करवलं. कोणाचं? तर अल्डिहाइडिक ग्रुपचं रिडक्शन केलं त्यांनी, पण त्यांनी या ग्रुपचं रिडक्शन केलेलं नाही. आता उलट हा जो H2 आणि Ni आहे यांनी अल्डिहाइड ग्रुपचंही केलं आणि अल्किन ग्रुपचंही केलं. पहा इथे सिंगल बॉन्ड झाला आणि इथं तर झालंच, ते प्रश्नच नाहीये. लक्षात. तर हा फरक पडते. म्हणून मग आता लक्षात हे घ्यायचं की आपल्याला क्वेश्चन विचारलं जातात एंट्रन्सच्या दृष्टीने असे की आता तुम्हाला
जर अल्किन कंटेनिंग अल्कोहोल वापरायचा असेल तर तुम्ही कोणता रिड्युसिंग एजंट वापराल? एक. त्याच्यानंतर दुसरं की हे असं दिलेलं राहील, याच्यापासून तुम्हाला हा प्रॉडक्ट भेटवायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिड्युसिंग एजंट इज यूज? समजलं? आलं का लक्षात? हो सर. हो सर. हा, तर हे बारीक गोष्टी एकदम पाहा लागते त्या. चला खाली लिहायचं LiAlH4 ऑब्लिक H3O पॉझिटिव्ह रिड्यूस ओनली CHO group to primary alcohol but not reduced to C. झालं? हो सर. हा, तर आता इथे तुमचं अल्कोहोलचं प्रिपरेशन संपलं. आता तुमचं प्रिपरेशन आहे फिनॉलचं. हे होता एक क्वेश्चन, महत्वाचा वाटला मला. तसंही मी सगळंच घेतो, त्याच्यामुळे मला ते सोडायची सवयच नाही. हे सोडून देऊ, ते सोडून देऊ, तो विषयच नाही आपल्याजवळ. हे जे पुस्तकात आहे ते सगळं शिकवा, एवढं नक्की आहे. चला, ओके. वेदांत सालपुडे आहे रे? हो सर. झालं आटोपलं रे बेड्या? तुझ्या घरचं आटोपलं सगळं आजोबाचं? हो सर. बर, ठीक आहे, ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. आनंदी इंगडे. हा, गायब आहे पक्का? फोन घे बरं माझा, लवकर घे फोन. आधी होता सर. आधी होता म्हणजे? ते दिसला होता. घे फोन, घे त्याच्या बाबाला फोन लावतो. आला ना? हा, त्याला सांग माझ्यासोबत बोलायला. आनंदी आहे? आनंदी इंगडे. येस सर. अरे कुठं गायब होतं मधात? सर ते एकदम कम्प्युटर क्रॅश झाला होता म्हणून बंद झालं, नाही तर काय होतं मी crash झाला? starting पासून. म्हणजे ते बर. हे मॉनिटरच बंद पडून गेलं होतं. त्या दिवशी तुझ्या बाबाचा फोन आला होता 2 दिवसाच्या आधी, हा. 2-3 दिवसाच्या आधी. म्हणे तडकावला तरी चालते म्हणे, हो पण ते सर. अब्सेंट राहायचा विषयच नाही म्हणे. कशासाठी अब्सेंट राहते म्हणतो? तो रोजच नाही, प्रेझेंट absent. असायला पाहिजे म्हणे. घरीच असते म्हणे तो. माझंही नेट संपून टाकते म्हणे, त्याच्या आईचंही नेट संपून टाकते म्हणे. हो, मग कशाला अब्सेंट राहते म्हणे? सर मी प्रेझेंटच राहतो ना रोज. रोज प्रेझेंट राहायचो बाबू, लक्षात ठेवतो. हो रोजच present हा, राहतो. मी आता तुझ्या बाबाला फोनच लावणार होतो, वाचला तू आज. आणि प्रत्येक बॅचला राहायचं, मी मॅडमला पण सांगणार आहे. चला, नंबर 1 फ्रॉम क्लोरोबेन्झिन. यालाच आपण डॉच प्रोसेस म्हणतो. डॉच प्रोसेस, DO आहे तो, काय DOW'S. आता याच्यात काय होते, ही जी डॉच प्रोसेस आहे याच्यात आपण काय करतो, 2 स्टेप मध्ये होती. हा जो क्लोरोबेन्झिन आहे, आता लिहायचं काहीच नाही, फक्त पहिले पाहायचं, ऐकायचं आणि मग हे करायचं. हा आपला क्लोरोबेन्झिन आहे, ठीक आहे. हे असं दाखवलं तरी चालते किंवा गोल केला तरी चालते. Cl. इट इज अ
बेन्झिन प्लस आता याची रिॲक्शन करायची सोडियम हायड्रॉक्साईड सोबत NaOH सोबत. ठीक आहे. आता NaOH सोबत रिॲक्शन केली तर रिॲक्शन कंडिशन अशी आहे की 623 केल्विन पर्यंत त्याला हीट करावं लागते आणि 150 ATM प्रेशर पाहिजे, म्हणजे हाय कंडिशन आहे. 623 केल्विन हे टेम्परेचर आणि 150 ATM म्हणजे खूपच मोठं प्रेशर झालंय. असं जर केलं तर याच्यापासून तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड भेटते. तर असा गोल केलाच चालते काय, एक तर असे बॉन्ड दाखवा किंवा असा गोल करा. तर सोडियम फिनॉक्साईड म्हणजे ONa भेटते. ONa हा झाला सोडियम. Na म्हणजे कोण पाहिजे लिहितो मी, त्याच्यात मग कधी खोडताड होऊन जाते. हे असं आहे ना, ONa आहे ना तो. हा झाला सोडियम, हा फिनिल आणि हा ऑक्साईड. आपण आता याच्या आधी असंच केलं होतं ना, CH3ONa असं केलं होतं ना, बस तसंच आहे. सोडियम, ठीक आहे, मिथिल ऑक्साईड, सोडियम मिथॉक्साईड नाव लिहिलं होतं ना आपण याचं. पहा बरं, लिहिलं होतं की नव्हतं? लिहिलं होतं. सोडियम मिथॉक्साईड लिहिलं होतं ना आपण हे. बस तसंच आता या CH3च्या ठिकाणी ही रिंग लागली, या रिंगला आपण फिनिल म्हणतो. फिनिल म्हणतो की नाही म्हणत सांगा मला. हो सर. हा, तर म्हणून ते झालं सोडियम फिनॉक्साईड त्याचं नाव. सोडियम फिनॉक्साईड प्लस काय रे, इथचा Cl याचा H कोण झाला HCl. बरोबर आहे, कोण झाला HCl. HCl. आता समोर दुसऱ्या स्टेप मध्ये काय होते, पहिल्या स्टेप मध्ये आपण याचं कन्व्हर्शन, कोणाचं कन्व्हर्शन, क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन कोणामध्ये केलं, सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड मध्ये केलं. बरोबर आहे, सोडियम फिनॉक्साईड. आता दुसरं महत्वाचं की आता पहा फसवेगिरी कशी असते. आता तुमच्या पुस्तकात नाही आहे काही असं दिलेलं, आपण डायरेक्ट इथचा H आणि इथचा Cl करून टाकला. बरोबर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये इथे HCl तयारच होत नाही, NaCl तयार होते. काय तयार होते, NaCl. ओके, आणि H2O तयार होते. मग आता Na किती पाहिजे तुम्हाला, 2. म्हणून इथं 2 पाहिजे मला. तर O किती झाले पहा, 2 झाले. एक इथे आहे, 2. एक इथे आहे. H किती पाहिजे, 2 भेटले. इथचा Cl हा आला. झालं क्लिअर, हे असं आहे. म्हणून आता हे झालं. आता ही झाली प्रोसेस, लक्षात ठेवायचं इथं 2 आहे म्हणून. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय होते, तो जो सोडियम फिनॉक्साईड आहे, तो जो सोडियम फिनॉक्साईड आहे, त्या सोडियम फिनॉक्साईडचं रिॲक्शन करायची ऍसिड सोबत. तर कोणत्याही ऍसिड सोबत चालते, HCl सोबत चालते किंवा H2SO4 सोबत चालते. 2 पैकी कोणत्याही ऍसिड सोबत, इवन CO2 सोबतही चालते. इवन CO2 सोबतही चालते, पण ते CO2 सोबत दुसरी प्रोसेस आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तिथे तुम्हाला HCl वापरायचं आहे. आता असं जर तुम्ही वापरलं तर पहा बरं काय होईल, काय वाटते तुमच्या बुद्धीला, काय पटते पहा बरं, मला सांगा बरं. हा O तर पाहिजेच फिनॉल. तुम्हाला, हा NaCl गायब करून टाकायचा, H ला हा OH बनला, प्लस आता काय बनला NaCl, अँड दिस इज NaCl. नथिंग बट युअर फिनॉल. फिनॉल. लक्षात, हो सर. हा. म्हणून आता खाली लिहायचं, पहिल्यांदा हे लिहा, नंबर 1 फ्रॉम क्लोरोबेन्झिन डॉज प्रोसेस. लवकर लवकर घ्या.
स्क्रीनशॉट काढतो बरं, कोण प्रेझेंट आहे कोण नाही आहे मला पाहायचं आहे सगळं. हा, सर लिहिलंय. डॉस प्रोसेस लिहिलं. हो सर. हा, आता मी खाली जसं लिहितो तसंच मी लिहायचं. ठीक आहे. वेन क्लोरोबेन्झिन is heated with when chlorobenzene is heated with sodium hydroxide at 623 Kelvin under high pressure of 150 atm then form दिसते रे बरोबर इथे, दिसत आहे का वेदन पाय बरोबर? हो सर. दिसत आहे सर. हा, then form sodium phenoxide which reacts with acid HCl or H2SO4 to form phenol. आणि मग हे झालं पूर्ण लिहून की मग दोन्ही स्टेप लिहायचं. झालं रे? हो सर. चला मोडू मग आता हे. हो सर. हो सर. हा, आता याच्यानंतर दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन आहे नंबर 2. ही जास्त इम्पॉर्टंट आहे, कमर्शियल मेथड आहे ती. त्याला म्हणतात नंबर 2 फ्रॉम क्युमिन. CU आहे तो आहे फ्रॉम क्युमिन. आता हा जो क्युमिन असतो कमर्शियल मेथड आहे. कमर्शियल मेथड. ठीक आहे. आता क्युमिन जो आहे
हा हे कसा काय राहते तर लक्षात घ्यायचं. ही बेन्झिन रिंग आहे. ठीक आहे. इथचा हायड्रोजन काढला, त्याच्यानंतर इकडे एच, इकडे CH3 आणि इकडे पण CH3. हे झालं तुमचं क्युमिन. आता यालाच जर मला दुसरं नाव द्यायचं झालं तर मी त्याला आयसोफिनिल प्रोपेन नाही म्हणू शकत का रे? हो सर. आयसोफिनिल प्रोपेन, बरोबर आहे की नाही? किंवा 2 फिनिल प्रोपेन नाम आहे ना त्याचं IUPAC. हा 1, हो हा सर. 2, हा 3. 2 फिनिल प्रोपेन, त्याचा IUPAC नाव. आता याचं काय करायचं आपल्याला? ऑक्सिडेशन करायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅनेट, इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅनेट. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ काय पाहिजे मला? कोबाल्ट नॅफ्थॅनेट. त्याच्यानंतर 423 केल्विन टेम्परेचर पाहिजे. पहा बरं तुमच्या पुस्तकात किती दिलेलं आहे? 423 केल्विन टेम्परेचर पाहिजे आणि अल्कलाइन मीडियम पाहिजे. OH मायनस. OH मायनस म्हणजे अल्कलाइन मीडियम. जसं H+ म्हणजे ऍसिडिक मीडियम, तसं OH मायनस म्हणजे अल्कलाइन मीडियम. तर काय होते इकडे लक्ष द्या. काय होते? हा एवढं जसंच्या तसंच लिहायचं, याच्यात काही चेंज नाही करायचं. आणि हा जो H आहे ना, या Hच्या मधात दोन्ही ऑक्सिजन टाकून द्यायचे. बस. हे O2 जो आहे इथे ऍड झाला. इथे हायड्रोजन आणि कार्बनच्या मधात ऍड झाला. तो पटलं का बोलणं? हो सर. हा. आता याचं नाव जे आहे ते आहे क्युमिन हायड्रोपरॉक्साईड. क्युमिन हायड्रो परॉक्साईड लिंक ना, ही लिंक म्हणजे परॉक्साईड लिंक. मग आता क्युमिन हायड्रो परॉक्साईड झाला. हा प्रोडक्ट बनला. आता हा जो प्रोडक्ट आहे क्युमिन हायड्रो परॉक्साईड, याला सेकंड स्टेप मध्ये आपल्याला ट्रीट करायचा आहे आणि मग त्याच्यापासून आपल्याला भेटवायचा आहे कोण? कोण? फिनॉल. हा. मग बोला ना, असं बोलत नाही काही नाही. ठीक आहे. आता याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे डायल्यूट H2SO4 सोबत. कोणासोबत? आता त्याची गरज नाही अशी लिहायची इथे, मी इथे डायरेक्ट लिहून टाकतो. जेव्हा डायल्यूट H2SO4 हे मग हीट करायचं. आता पहा तुमच्या कामाचं काय काय नाही आहे. थोडस खाली लिहू काय हे थोडस थांबा, मी खाली लिहितोय थोडस. नाहीतरी बोर्ड तर पूर्णच गेला, लिहायसाठी जागाच नाही. हा. पारे बाळांनो, बरोबर आहे काय? ठीक आहे. आता याच्यातल्या तुमच्या कामाचं कोण आहे ते पहिले शोधून घ्या. हा एवढाच तुमच्या कामाचा आहे. ही बेन्झिन रिंग कामाची आहे. बेन्झिन रिंगला एवढाच पाहिजे. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा वाला, हा कामाचा आहे का आपल्या? नाही. नाही. हा. म्हणून मग आता तो काय करायचा? काढून टाकायचा. साक्षी अनासनी आहे की नाही आहे? आहे सर. हा. रोज रात जा बाई तू. आलं का लक्षात? ए पुरी.
हा हो झाला सर. तुमचा कोण? हा, रोज राहता बेटा. हा झाला फिनॉल. आणि हा कोण झाला रे लेकरो? ऍसिटोन. ऍसिटोन. आता या प्रोसेसचं महत्व माहित आहे का बरं आहे जास्त? का बरं कमर्शियल मेथड म्हटलं जाते? आता तुम्हाला कमर्शियल शब्दाचा अर्थ समजते. कमर्शियल म्हणजे काय झालं? बिझनेस आला. बिझनेस म्हणजे काय आला? प्रॉफिट आला. जेवढा प्रॉफिट जास्त तेवढा बिझनेस चांगला. आहे की नाही? असंच आहे ना ते?